मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जेव्हा कोल्हापूर दौऱ्यावर येतात तेव्हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना नोटिसा दिल्या जातात असं म्हणत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी संताप व्यक्त केलाय। आम्ही अतिरेकी नक्षलवादी आहोत काय? मुख्यमंत्र्यांना आमची एवढी भीती वाटत असेल तर त्यांनी मागील हंगामातील थकीत ऊस दराच्या आंदोलनामध्ये मध्यस्थी का केली असा सवाल देखील राजू शेट्टी यांनी केलाय। तर शेतकऱ्यांच्या मागे पोलीस लावताना जनाची नाही तर मनाची लाज वाटली पाहिजे असं देखील शेट्टी यांनी म्हटलंय। मुख्यमंत्र्यांचा जेव्हा जेव्हा सांगली कोल्हापूरला दौरा असतो तेव्हा स्वाभिमानीच्या सर्व कार्यकर्त्यांना पोलीस खात्यामार्फत तहसीलदारामार्फत नोटीस येते आणि त्यांना जामीन घेण्यासाठी सांगितलं जातं। अरे नेमकं आम्ही कोण आहोत हे तरी आम्हाला सांगा। आम्ही अतिरेकी आहोत का? आम्ही नक्षलवादी आहोत का? आम्ही दरोडेखोर आहोत का? का आमच्या पाठीमागे हा सगळा असा शिमेरा लागतो? मुख्यमंत्र्यांना एवढी जर का आमची भीती वाटत असेल तर त्यांनी जी मध्यस्थी केली होती ती मध्यस्थी का केली? जर आपल्याला मध्यस्थी निभवायला जमत नसेल तर माणसानं मध्यस्थी करू नये। पाच घ्या कर पंच म्हणा हे धंदे आता बंद करा। मुख्यमंत्री महोदय, तुम्ही तुमची मध्यस्थी केलेले 100 रुपये बुडवता यावेत म्हणून शेतकऱ्यांना अशा पद्धतीनं वारंवार पोलिसांमार्फत त्रास द्यायला लागला तर याची किंमत तुम्हाला मोजावी लागेल। तुम्ही कितीही दडपशाही करा, तुम्ही कितीही त्रास द्या, आम्ही मागे हटणार नाही। अहो तुमच्या आघाडीतला आमदार गणपत गायकवाड पोलिसांच्या समोर गोळीबार करतो, जखमी करतो एखाद्याला, तो खुलेआम उजळ मात्यानं फिरतो आणि शेतकऱ्यांच्या पाठीमागं पोलीस लावता। जरा तरी तुम्हाला जनाची नाही मनाची लाज वाटली पाहिजे।